रामकृष्ण हरी माऊली। मी प्रियंका पाटील शेळके। मी सध्या आहे पंढरपूरच्या वाटेवरती। माझ्या पाठीमागे पाहत असाल तर वारकरी मंडळी ही विठुरायाच्या भेटीला निघालेले आहेत आणि बाजूला जर पाहिलं तर निलेश लंके प्रतिष्ठानने आपला मावळा आयोजित सर्व वारकऱ्यांसाठी महाप्रसाद वाटप या भव्य दिव्य अन्नछत्राचं या ठिकाणी नियोजन करण्यात आले आहे। पुढील 4 दिवस या ठिकाणी हे अन्नछत्र अगदी मोफत आणि खासदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून सुरू आहे। फक्त अन्नछत्रच नाही तर या ठिकाणी डॉक्टरांसाठी ज्या सुविधा आहेत, डॉक्टरांनी या वारकऱ्यांसाठी ज्या सुविधा ठेवलेल्या आहेत त्या सुविधा आहेत आणि सर्वजण इथे सहभागी होत आहेत। गेल्या कित्येक वर्षाची वारकरी संप्रदायाची ही परंपरा अखंडपणे सुरू आहे आणि यातच वारीने जाणाऱ्या या विठ्ठलाची सेवा करण्याची विनंती या ठिकाणी केली जाते। तुम्ही पाहत असाल हा जो व्यासपीठ आहे, या व्यासपीठावरती जे काही दिंडी चालक आहेत तर त्या चालकांचा सन्मान या ठिकाणी खुद्द खासदार साहेबांच्या वतीने केला जातोय। गेल्या कित्येक वर्षाची ही वारीची परंपरा वारकरी संप्रदाय जोपासत आहेत, यांचा सन्मान करणं आणि सर्व दिंडी चालक आणि दिंडी जे चालवणारे आहेत त्या सर्वांचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी या व्यासपीठावरती खुद्द निलेश लंके साहेब हे या ठिकाणी दिंडी चालकांचा सन्मान करतात, विनेकरांचा सन्मान करतात आणि या ठिकाणी कित्येक किलोमीटर लांबून येणाऱ्या सर्व वारकऱ्यांचा सन्मान करत आहोत। आणि याच व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहे की गेल्या दिंडीच्या वेळी जे सहकारी आपल्या सोबत होते त्या सर्व सहकाऱ्यांचं स्मरण या ठिकाणी ठेवलेलं आहे। या ठिकाणी जे सहकारी हिरारेने भाग घ्यायचे त्यांचे फोटो प्रतिमा या ठिकाणी आहेत आणि खासदार निलेश लंके साहेब या ठिकाणी स्वतः प्रत्येक वारकऱ्याला भेटून त्यांच्याशी बातचीत करूनच या ठिकाणी हे काम करतात। आपला मावळा संघटना सोलापूर जिल्ह्याचा अध्यक्ष करमाळा या ठिकाणी आलोय। आमचं तिसरं वर्ष आहे। लोकनेते निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली आपला मावळा महाराष्ट्र राज्य व निलेश लंके प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आम्ही हा उपक्रम या ठिकाणी लंके साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा पार पाडतोय। तर हे या ठिकाणी आज आमचा दुसरा दिवस आहे। तर या ठिकाणी खरोखर लंके साहेबांच्या माध्यमातून आमचं भाग्य आहे की आम्ही या पंढरपूरला जाणाऱ्या जे वारकरी आहेत त्यांची आम्हाला सेवा करायची या ठिकाणी संधी मिळते। खूप असं आनंदीमय वातावरण या ठिकाणी आहे। कमीत कमी काल माझ्या अंदाजानुसार 25,000 ते 30,000 लोकांना या ठिकाणी काल आम्ही अन्नदान केलंय आणि आजच्या दिवस तर तो दुपारी 12 वाजता तो आकडा आम्ही पार केलेला आहे। आणखीन 2 दिवस हा आमचा उपक्रम चालू राहणार आहे। या ठिकाणी सगळेच मावळे आपलं तन धन मनाने या ठिकाणी काम करतायत। हे प्रत्येकाच्याच भाग्यात नसतं। निलेश लंके साहेबांच्या माध्यमातून हे आमचं भाग्य या ठिकाणी आम्हाला लाभलेलं आहे आणि रस्त्याने जाणाऱ्या पांडुरंगाच्या जो भाविक भक्त आहे त्याला जे आपण या ठिकाणी सेवा देण्याचं जे काम करतोय अतिशय खूप म्हणजे एक आनंदमय वातावरण आहे। या ठिकाणी आम्ही सगळे या ठिकाणी पूर्ण मन मोकळेपणाने या ठिकाणी हे सगळं आम्ही काम करतोय। बट्टी म्हणजे असं काय नाहीये की आपण ते करू शकतो, वारकऱ्यांसाठी करायला काय अडचण नाहीये। खासदार निलेशजी लंके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज पंढरपूर या ठिकाणी आज आम्ही अन्नदान यात्रा जी बनवलेली आहे त्या माध्यमातून आम्ही आज चहाचं जे डिपार्टमेंट आहे ते चहाचं डिपार्टमेंट पाटील साहेब आणि आम्ही सर्व मिळून करीत आहे आणि इथं प्रत्येक येणारा जो भाविक जो पंढरी माऊली जाणारा जो माऊली त्याला आम्ही चांगल्या क्वालिटीचा चहा देऊन त्यांना तृप्त करतोय। तिथं त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं असं वडापावचा स्टॉल आहे, काही ठिकाणी भजी आहेत, काही ठिकाणी पाण्याची व्यवस्था चांगली केलेली। हे सर्व जे झालेले आहे खासदार निलेश लंके साहेब यांच्या माध्यमातून आम्ही सर्वजण ही सेवा करत आहे आणि आज आम्हाला एक आनंद होत आहे की आम्ही आज ही सेवा करण्यासाठी आम्हाला खरंच परमेश्वरांनी हे जागा आम्हाला आणलं आणि ही सेवा करून घेतली आणि त्याबद्दल आम्ही खासदार साहेबांचे मनापासून आभार मानतो। गेले 3 वर्ष झालं सलग आम्ही येतोय। मी युवराज पाटील सातारा जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट या सेवेसाठी खासदार निलेश लंके साहेब यांच्या माध्यमातून ही चाललेली अन्नदान छत्र हे गेले 3 वर्ष चालू आहे। प्रत्येक वर्षी अन्नदान छत्रासाठी उपस्थित राहून
लोकांची भाविकांची सेवा करण्यासाठी उपस्थित राहतो आणि अशीच इथून पुढे सुद्धा सेवा करण्याची संधी आमच्यासारख्या सर्व मित्रपरिवारांना कार्यकर्त्यांना भेटू नेत्यांच्या माध्यमातून खरंच खूप हे छान काम चालू आहे आणि खरोखर लोकांची सेवा करण्याची आम्हाला ही भेटते, प्रेरणा भेटते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी वारीनिमित्त जी अन्नदान सेवा आणि आरोग्य सेवा निलेश लंके प्रतिष्ठान आणि आपला मावळा यांच्या वतीने आयोजित केली जाते. त्याचप्रमाणे याही वर्षी डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब कावरे यांच्या मार्गदर्शनामध्ये यावर्षी 10 डॉक्टरांची टीम ही 19, 20, 21, 22 या 4ही दिवशी वारकऱ्यांच्या सेवेकरता हजर आहे. यामध्ये सर्व प्रकारचे औषधं असतील, त्याचबरोबर वारकऱ्यांच्या चरण सेवेसाठी पायाची मालिश करणे, ड्रेसिंग करणे आणि तसेच त्यांना इंजेक्शन्स वगैरे देणे या सर्व सुविधा येथे उपलब्ध आहेत. तसेच इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स सेवाही निलेश लंके प्रतिष्ठान यांच्या वतीने या ठिकाणी पुरवण्यात आलेली आहे. खरंच तर निलेश लंके प्रतिष्ठान व आपला मावळा या संकल्पनेतून गेल्या 4 वर्षापासून आपण हा भव्य सोहळा महायज्ञ आपण या आषाढी वारीच्या निमित्ताने करत असतो. खरं तर आमचा असणारा संपूर्ण प्रतिष्ठान असो किंवा आपला मावळा संघटना असो किंवा संपूर्ण मित्र परिवार यांच्या वतीने हा एकदम चांगला प्रकारचा सोहळा दरवर्षीप्रमाणे आजचा असणारा हा या सोहळ्याचा 3रा दिवस खरं तर एकदम आनंद वाटतो आणि खरं तर या भाविक भक्तांना आमच्या परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा सदिच्छा देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. खासदार निलेश लंके साहेब यांच्या संकल्पनेतून वारकरी बांधवांसाठी ही दरवर्षीची जी सेवा आहे ती फार मोठ्या प्रमाणात राबवली जाते. यामध्ये वडापाव, भजे, चहा आणि बिस्किट त्यावर पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या ही सगळी सुविधा 4 दिवसामध्ये लाखो वारकऱ्यांना पुरवली जाते. यामध्ये जवळजवळ 4 लाख वारकऱ्यांना लाभ घेता येईल असं नियोजन खासदार साहेबांनी केलेलं आहे. आज सकाळपासूनच जवळजवळ 50,000पेक्षा जास्त पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या इथं वाटप करण्यात आलेले आहेत. याच्यानंतर सुद्धा 40-50 हजार बाटल्या संध्याकाळपर्यंत जातील असं नियोजन इथं केलेलं आहे. जवळजवळ 6-7 भट्ट्या ह्या सतत वडा तळण्याचं काम इथं चालू आहे. पावाच्या लाद्या ह्या टेम्पोनी इथं आणल्या जात आहेत आणि जी सुविधा वारकऱ्यांना दिली जाते ती सर्व मावळा प्रतिष्ठानचे, निलेश लंके प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, मावळा संघटनेचे कार्यकर्ते अत्यंत नम्रतेने, अत्यंत विनम्रपूर्वक ही विठ्ठलाची सेवा समजून करतात आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाला आपण विठ्ठलाची सेवा करतो याच्यामध्ये आनंद होत असतो. निलेश लंके साहेबांनी ही अतिशय अभूतपूर्व अशी ही सोय वारकऱ्यांसाठी गेली 4 वर्षापासून राबवलेली आहे. जय रामकृष्ण हरी. आमच्या भावना ह्याच आहे की ज्यावेळेस कोविडचं संकट देशावर आलं त्यावेळेस देशात कोणी असतील पहिले तर ते लोकनेते खासदार निलेशजी लंके साहेब हे उभे राहिले. त्याच्यानंतर गडकिल्ल्यांचा प्रश्न आला, त्याही वेळेस कोणीतरी आपल्यातला लोकप्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांसाठी उभे राहतात, ते पण पहिलेच लोकप्रतिनिधी. त्याच्यानंतर पंढरीच्या वारीला आपण बघू शकतो की आत्तापर्यंत माझ्या माहितीनुसार असा कोणीच लोकप्रतिनिधी नाहीये, कोणी खासदार नाही की आमदार नाहीये, त्यांनी संबंध एवढं 4 लाख लोकांचं अन्नछत्र इथे सुरू केलेलं आहे. म्हणून त्यांच्या प्रत्येक कार्याचा आम्ही फॅन आहोत आणि त्यांच्या कार्यात आम्ही सामील होऊन इथे सेवा अदा करत असतो. आम्ही आलोय नाशिकहून, दिंडोरी तालुक्यातून आलेलो आहे आणि त्यांचा सेवाभाव हा आम्हाला नेहमी भावतो, म्हणून आम्ही त्यांच्या प्रत्येक कार्यात सामील होतो आणि निस्वार्थ भावनेने ही केलेली पांडुरंगाच्या वारकऱ्यांची सेवा ही नेहमीच मनाला भावणारी आहेत. जे वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी चाललेले आहेत त्यांच्याच वाटेवर उभं राहून त्यांची सेवा करण्याचा खरा हा जनसेवेचा खरा असणारा विठ्ठल म्हणजे लोकनेते डॉक्टर निलेशजी लंके साहेब यांनी आज एवढे 4 लाख लोकांना इथे अन्नछत्र उभं केलं. देशात एकमेव खासदार असतील की त्यांनी इथे चरण सेवा म्हणजे आरोग्य सेवा उभी केलेली आहे आणि त्या आरोग्य सेवेमार्फत
इथे इंजेक्शन दिले जातात, इथे गोळ्या औषधं दिले जातात, इथं मलम दिले जातात. कोणी जर आजारी असेल तर त्यांना संपूर्ण डॉक्टरांची टीम आहेत, यांची सेवा अदा केली जाते. त्याच्यामुळे या जनसेवेचे आम्ही आमच्या मनापासून खूप खूप त्यांचे आभार मानतो. आम्ही जरी नाशिकहून आलोय, पण इथे येणारा वारकरी हा सबंध महाराष्ट्रातून आलेला आहे. आणि वारीचा स्पॉट पण या अन्नछत्राचा असा आहे की इथे खरंच अन्नछत्राची गरज होती आणि ती गरज आज प्रत्येक वारकऱ्याची भागते. कारण इथून पंढरपूर फक्त 35 किलोमीटरवर आहे. त्यामुळे यांचा हा लोकसेवेचा भाव आम्हाला नेहमी भावतो. म्हणून आम्ही त्यांचे मनापासून फॅन आहोत आणि त्यांना आम्ही खूप खूप, माझ्यासारखे असंख्य जण त्यांचा प्रतिनिधी म्हणून त्यांना धन्यवाद देतो. रामकृष्ण हरी. आज परिते या ठिकाणी गेल्या 2 दिवसापासून नगर दक्षिणेचे दमदार खासदार लोकनेते निलेशजी लंके साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रातून, महाराष्ट्राच्या बाहेरून येणाऱ्या वारकरी बंधू भगिनींसाठी या ठिकाणी नाश्त्याची, महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. संपूर्ण वारकऱ्यांच्या सेवेसाठी खासदार साहेबांचे मावळे या ठिकाणी गेल्या 2 दिवसापासून सज्ज झालेले आहेत. आपल्या मतदारसंघ आणि आपल्या मतदारसंघ, त्या मतदारसंघानंतर आपला जिल्हा, इतकंच विचार करणारे राजकारणी आपण पाहतो. परंतु या सर्व दृष्टिकोनातून थोडंसं बाहेर जाऊन संपूर्ण महाराष्ट्रासाठी विचार करणारा एकमेव नेता या महाराष्ट्रामध्ये आहे, ते म्हणजे नगर दक्षिणेचे दमदार खासदार लोकनेते निलेशजी लंके साहेब. खासदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांची सेवा चालू आहे. त्याचबरोबर या ठिकाणी महाप्रसादाबरोबरच साईडला एक वारकऱ्यांचे, जे वारकरी आजारी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी डॉक्टरांचं पथक तैनात केलेलं आहे. अशा पद्धतीने एक वेगळं काम आपण पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी लीन होण्यासाठी जात असताना प्रत्येक वारकऱ्याची रस्त्याने हाल होऊ नये, वारकऱ्याची काहीतरी सेवा करावी या उद्देशाने खासदार साहेबांनी या ठिकाणी हा उपक्रम राबवलेला आहे. एक काम करत असताना नेहमी खासदार साहेबांचे मावळे जे आहेत, म्हणजे खासदार साहेबांचे सहकारी आहेत. बऱ्याच वेळा मगाशी आम्हाला कुणीतरी विचारलं का हे जे काम करणार आहेत ते कुठून माणसं आणले, तर हे सगळे जे आहेत ते खासदार साहेबांचे मावळे आहेत, त्यांचे सहकारी आहेत. आपल्या सहकार्यांना घेऊन ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती, त्याचप्रमाणे आपल्या सहकार्यांच्या सोबतीने वारकऱ्यांची सेवा करण्याचं काम खासदार साहेब करत आहेत आणि खूप असा स्तुत्य उपक्रम आहे. खासदार साहेबांच्या या उपक्रमाला खूप साऱ्या शुभेच्छा. आज या ठिकाणी आमचे अहिल्यानगर दक्षिणचे लोकप्रिय खासदार निलेशजी लंके साहेब यांच्या माध्यमातून लाखो भाविकांच्या सेवेसाठी, वारकऱ्यांसाठी हा जो स्तुत्य उपक्रम खासदार साहेबांनी राबवलेला आहे तो खरंच अगदी छान असा उपक्रम आहे. खरं तर खासदार साहेब नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. आपला मावळा संघटनेच्या वतीने सर्व गड किल्ल्यांचे संवर्धन, स्वच्छता मोहीम देखील त्यांनी राबवलेली आहे आणि आज लाखो वारकऱ्यांची सेवा गेली 4 वर्षापासून खासदार साहेबांच्या माध्यमातून होत आहे. सर्व वारकऱ्यांसाठी ते चहा नाश्ता असेल, पाणी असेल, रुग्णवाहिकेची सेवा असेल, गोळ्या औषधाची सेवा सर्व काही या ठिकाणी वारकऱ्यांसाठी केली जात आहे. तसेच खासदार साहेबांच्या माध्यमातून आम्हासारख्या सर्व छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना देखील वारकऱ्यांची सेवा घडवण्याचे काम देखील खासदार साहेबांनी केले आहे आणि म्हणूनच मी खासदार साहेबांना देखील लाख लाख शुभेच्छा देते आणि सर्व वारकऱ्यांना, सर्व दिंडीवाल्यांना लाख लाख शुभेच्छा देते व पुन्हा एकदा सर्वच वारकऱ्यांना एकादशीच्या देखील लाख लाख शुभेच्छा देते. अहिल्यानगर दक्षिणचे खासदार आदरणीय डॉक्टर निलेशजी लंके साहेब गेले 4 वर्षापासून हा एक अतिशय पंढरीच्या आषाढी वारीमध्ये सहभागी होणारे सर्व वारकऱ्यांची, माऊलींची खऱ्या अर्थानं सेवा करतायत आणि म्हणून खासदार साहेबांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत. खासदार साहेबांचं जर कार्य पाहिलं तर आपली मावळा संघटनेच्या माध्यमातून दर महिन्याला ते प्रत्येक किल्ल्यावर, अगदी शिवनेरीपासनं प्रत्येक किल्ला, त्या किल्ल्याच्या त्या ठिकाणी जाऊन स्वच्छता मोहीम करणे, त्या ठिकाणी डस्टबिन ठेवणे, लोकांना बसण्यासाठी लोखंडी बाक वगैरे ठेवणे, असे म्हणजे गड किल्ल्यांची संवर्धन आणि स्वच्छता दर महिन्याला ते एक किल्ला घेतात. आतापर्यंत त्यांनी 15 किल्ल्यांच्या स्वच्छता मोहीम केलेल्या आहेत आणि हा जो उपक्रम आहे हा गेली 4 वर्ष हा सुरू आहे की जे वारकरी हे पंढरीच्या पांडुरंगाला भेटीसाठी जात असतात त्या वारकऱ्यांची खऱ्या अर्थानं निष्ठेनं सेवा ते करतायत. आज जो 19 तारखेपासून, कालपासून हा उपक्रम सुरू आहे आणि
22 तारखेपर्यंत ह्या दिंड्या सर्व पंढरपूरला पोहोचतात आणि म्हणून 22 तारखेपर्यंत हा उपक्रम सुरू आहे. मला वाटतं देशामध्ये एकमेव खासदार असे असतील की हा अशा प्रकारची खऱ्या अर्थानं लोकांची सेवा हे करणारे आमचे फक्त डॉक्टर निलेश लंके साहेब आहेत. आणि आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये थोडासा स्वयंसेवक या नात्यानं खारीचा वाटा उचलतो, याचा आता आम्हाला अतिशय अभिमान आहे. पुन्हा एक वार खासदार साहेबांना, आदरणीय आमच्या निलेश लंके साहेबांना मनापासून धन्यवाद देतो. रामकृष्ण हरी.